पुण्यात गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील सार्वजनिक गणपती असणारा भाऊसाहेब रंगारी गणपतीला मानवंदना देण्यासाठी शिखंडी वाद्य पथक या ठिकाणी दाखल झालेले आहे। पथकाचं वैशिष्ट्य आहे की तृतीयपंथीय पथक आहे। त्यांच्याशीच आपण चर्चा करूयात। तुमचं पथक गणेशाला मानवंदना देण्यासाठी आलेलं आहे, काय सांगाल? आज आम्हाला खरंच आनंद होतोय, कारण की खऱ्या अर्थाने आपण सर्वसमावेशकतेकडे एक थोडं छोटंसं पाऊल टाकत आहोत आणि त्या अर्थाने तृतीयपंथी समाजांचा एक ढोल पथक आहे आणि तो इथे आज वाजवत आहे, तर आम्हाला आनंद होत आहे। काय काय भावना आहे तुमच्या ढोल ताशा पथक आले? तुम्ही पहिल्यांदाच भाग घेतलेला आहे यामध्ये? अतिशय उत्साही आहोत आम्ही आणि आज आम्हाला हा मान मिळतोय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आजपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली आली आहे। गणरायाचं स्वागत करण्यासाठी मोठमोठे ढोल ताशा पथक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भाऊसाहेब रंगारी जो पहिला पहिला सार्वजनिक गणपती आहे त्याचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी श्रीखंडी ढोल ताशा पथकही दाखल झालेलं आहे। या पथकाचं वैशिष्ट्य आहे हे तृतीयपंथी पथक आहे। याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत कादंबरी मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल, आज गणरायाच्या आगमनासाठी ढोल ताशा पथक आपण या ठिकाणी दाखल केलं? गणपती म्हणजे एक आनंद घेऊन येतो, सुखकारक असा गणपती विघ्नहर्ता। त्यांनी आज आमचं मागणं ऐकलं आणि इतक्या वर्षांचा तप साधना आज आमची खऱ्या अर्थाने सारथी लागली असं म्हणता येईल। कारण आजचा सोन्याचा दिवस आज आम्हाला भाऊसाहेब रंगारी गणपती म्हणजे देशातला हा पहिला मानणारा गणपती आहे। इथे आज आम्हाला आमची सलामी देण्याचा मान मिळाला। ऑक्सिरीज कंपनीचे पुनीत बालन सर यांनी आज आम्हाला आमच्या पूर्ण पथकाला पाठिंबा दिला, पाठबळ दिलं आणि आमचं पथक उभं केलं। या पथकासाठी खरं तर नादब्रह्मचे अतुल बेहरे सर असतील, दीपक भाऊ मानकर असतील, दत्ताभाऊ सागरे असतील, या सगळ्या मान्यवरांनी आज आम्हाला पाठबळ दिलं आणि आम्हाला उभं केलं। खरं असं म्हणता येईल की आजपर्यंत तृतीयपंथी घटक हा समाजामध्ये फक्त बघ्याची भूमिका किंवा आम्हाला कायम अवहेलना आणि अपमान सहन करावा लागत होता, पण खऱ्या अर्थाने आज समाजामध्ये प्रत्येक उपक्रमामध्ये आज आम्ही तुम्हाला दिसतोय आणि आमचे सुद्धा हक्क आणि अधिकार या अन्वये आज आम्ही आमचा इथे सहभाग नोंदवलेला आहे आणि आम्ही सुद्धा या गणपतीच्या उत्सवामध्ये सगळ्यांच्या साथीने सगळ्यांच्या सोबत इथे आम्ही एन्जॉय करत आहोत। सगळ्यांमध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि आज इकडचा हा आनंद आमचा द्विगुणित करण्यासाठी या संपूर्ण समाजाने आज आम्हाला जो जल्लोष दाखवलेला आहे, जे आम्हाला एनर्जी दिलेली आहे, गणपतीच्या सगळ्या कृपेने झालेलं आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आमच्या ढोल ताशा पथकाचं नाव आहे शिखंडी ढोल ताशा पथक। काही इक्वॅलिटीसाठी आपण काम करता, सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजे यासाठी आपण काम करता। आज एकंदरीत काय भावना आहेत सगळ्या? असं आज खऱ्या अर्थाने म्हणता येईल की समाजामध्ये समानता आमच्या पथकाचं नावच आहे श्रीखंडी ढोल ताशा पथक। याच्यामध्ये शक्ती, सन्मान आणि समानता या तिन्ही गोष्टींचं आज आम्ही इथे अभूतपूर्व प्रदर्शन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये तृतीयपंथी समाज हा कुठल्याही अँगलनी आज मागे नसून आम्ही सुद्धा खांद्याला खांदा लावून या समाजामध्ये आपले अस्तित्व निर्माण करत आमचे हक्क आणि अधिकारासाठी लढत आहोत आणि याचा लढा आज कुठे ना कुठेतरी सारथी लागला। याचं श्री गणेशाच्या कृपेने आज आम्हाला हा दिवस होण्याचं पाहायला मिळाला। धन्यवाद। आपण बघतो की या ठिकाणी श्रीखंडी ढोल ताशा पथक जे आहे त्या पथकानं भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मानवंदना दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजवर्धन जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.